उदगीर जळकोट मधील मतदारांचे मी पक्षांच्या वतीनं लाख लाख आभार व्यक्त करतो। या ठिकाणी गेल्या 5 वर्षात नामदार बनसोडे साहेब यांनी जो या मतदारसंघाचा चौफेर विकास साधलेला आहे, जनतेनं दाखवून दिलं आहे की नामदार बनसोडे साहेब यांच्या विकासासोबत पूर्ण जनता त्यांच्या पाठीशी मतदान रूपी आशीर्वाद देऊन त्यांना मराठवाड्यात महाराष्ट्रात जर म्हणलं तर वावगं होणार नाही एवढ्या मताधिक्यानं निवडून दिलेलं आहे। आता आणखीन आम्हाला लीड महाराष्ट्रातली बघितलं नाही, पण निश्चितपणे मराठवाड्यामध्ये 1 नंबरला नामदार बनसोडे साहेब यांच्या पाठीशी इथल्या उदगीर आणि जळकोटमधल्या मायबाप जनतेने आशीर्वाद देऊन 1 नंबरने निवडून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। आणि निश्चितपणे उदगीर आणि जळकोटमधील जनता नामदार बनसोडे साहेब यांच्या विकासासोबत आहे हे प्रत्येक वेळेस सिद्ध करून दाखवलेलं आहे। मतदारसंघाची जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये आमदार संजयजी बनसोडे साहेब यांचा भरघोस मताने विजय झालेला आहे। आणि हा विजय म्हणजे भाऊंनी केलेल्या विकास कामाचा विजय, हा विजय म्हणजे जनतेने दिलेला आशीर्वाद आहे। भाऊंनी जी कामं केली त्या कामाची पावती आज उदगीर जळकोट मतदारसंघातल्या जनतेने दिलेली आहे। सुरुवातीपासून ते शेवटच्या ग्राउंडपर्यंत आमदार संजय बनसोडे साहेबांना भरघोस अशी लीड भेटत गेली। ही लीड म्हणजे कुठेतरी आपल्या उदगीर जळकोट मतदारसंघाचं नाव आता महाराष्ट्रामध्ये जाणार आहे, कारण एवढ्या लीडचा उमेदवार निवडायला एक उमेदवार म्हणजे संजय भाऊ बनसोडे साहेब असणार आहेत। आणि जनतेने केलेलं हे प्रेम आहे आणि हे प्रेम भाऊ कधीही विसरणार नाहीत। जनतेची सांगड भाऊशी आहे आणि भाऊशी सांगड जनतेशी आहे, ते म्हणूनच त्यांचा हे मिळालेला आशीर्वाद आहे। आणि हा आशीर्वाद या विजयाच्या ह्याच्यामध्ये आज पाठीमागे तुम्ही पाहू शकता की जनता किती मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष करण्याच्या तयारीमध्ये आहे। आणि हे सर्वजण तुम्ही पत्रकार बंधूंनी सुद्धा सहकार्य केलात, जनतेने सुद्धा सहकार्य केलेलं आहे। आणि हे विजय म्हणजे एकाचा विजय नसून पूर्ण जनतेचा विजय आहे, मतदारसंघाचा विजय आहे। धन्यवाद। महायुतीचे अधिकृत उमेदवार नामदार संजय भाऊ बनसोडे साहेबांचा या ठिकाणी अतिशय भरघोस मताने विजय झालेला आहे। जळकोट आणि उदगीरमधील तमाम मतदार बंधू आणि भगिनींचे मनापासून खूप खूप आभार। आणि या विजयी जल्लोषात सर्वांनी आवडीने सहभागी व्हावे आणि या विजय जल्लोषाचा लाडकी बहीण योजना असेल, भाऊचे कर्तृत्व असेल, भाऊचे विकास असेल, या विकासावर जे आज मताधिक्य 81,000च्या पुढे जे मताधिक्य गेलेलं आहे त्या मताधिक्याचं कर्तृत्व हे स्वतः संजय भाऊच्या पाठीमागे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी जे मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ आज या ठिकाणी मिळालेलं आहे। आणि संजय भाऊ बनसोडे साहेबांचा या ठिकाणी भरघोस मताने विजयी झालेला आहे। संजय भाऊ बनसोडे साहेबांचा विजय असो, संजय भाऊ बनसोडे साहेबांचा विजय असो। 1 महिन्याच्या कार्यकालामध्ये हे प्रचारची रणधुमाळी चालू होती। विरोधकांनी खूप प्रयत्न केले बनसोडे साहेबांच्या विरोधात एक खोटा प्रचार करायचं, लुबाड बोलायचा आणि विशेष करून मुस्लिम समाजामध्ये एक असा प्रचार केले की आमच्या समाजाला त्यांनी भावनिक करायचा विषय केलो आणि त्यांना एक दिशाभूल करून त्यांना धमक्या द्यायचा विषय करो, खोटे एडिटिंग करून त्यांचे फोटो लागून त्यांना बदनाम करायचा प्रयत्न केलं। त्या सगळ्या गोष्टीनं मुस्लिम समाज व या मतदारसंघातल्या प्रत्येक धर्माचा एक माणूस त्याला ठोकर मारला आणि नकार दिला। आणि बनसोडे साहेबांना त्यांच्या विकासाच्या कामावर, त्यांच्या राहणीमानाच्या, त्यांच्या संपर्काच्यावर, त्यांच्या विकासाच्या कामावर आणि पुढच्या विकाससाठी जे काही करता येणार आहे त्यांनी जे साहेबांनी बोलले ते पूर्ण करतील यावर विश्वास जनतेनं ठेवलेला आहे। आणि साहेबाला भरघोस 80 ते 81,000च्या पुढे लीड आज उदगीरच्या इतिहासामध्ये कुठल्याच आमदाराला आतापर्यंत एवढी लीड भेटलेली नाही। सगळ्या जनताचा आम्ही कार्यकर्ते म्हणून, साहेबांचे कार्यकर्ते म्हणून सगळ्या धर्माचे, सगळ्या पक्षाचे लोकांनी बी काम केले, या सगळ्यांचा आम्ही जाहीर आभार व्यक्त करतो। धन्यवाद। पूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या निवडणुकीवर लागलेलं होतं, निकालावर लागलेलं होतं। जे महाराष्ट्रामध्ये जे मुद्दे होते त्याच्यावर काय होईल काय नाही हे म्हणजे लोकांची शंका होईल। परंतु भारतीय जनता पार्टी, महायुती, शिंदेसाहेब, अजितदादा पवार या तिघाच्या समन्वयानं अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं हा प्रचार करण्यात आला। हे यश हे म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं, लाडक्या बहिणींचं, शेतकऱ्यांचं, जे PM किसान योजनेअंतर्गत जे शेतकऱ्याला पैसे मिळतात म्हणजे योजना मिळते त्याचं यश आहे। आणखीन 222 जागा जवळपास दाखवतात, क्लीन स्वीप
जे लोक म्हणत होते की महायुती सरकार येणार नाही, हे होणार नाही, ते होणार नाही, अजितदादा संपणार, शिंदेसाहेब संपणार, देवेंद्र फडणवीस संपणार, परंतु या जनतेने त्यांना उत्तर दिलेलं आहे मतदाच्या मतपेटीतून की देवेंद्र फडणवीस साहेबाचं नेतृत्व, शिंदेसाहेबाचं नेतृत्व आणि अजितदादा पवारचं नेतृत्व हे महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारं नेतृत्व आहे. विकासावर झालेली निवडणूक आहे, कुठल्या जातीपाती धर्मावर निवडणूक नाही. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास जे मोदी साहेबाचं मूलमंत्र आहे त्यांनी जे दिलेलं आहे. आपल्याला कुठल्या जातीपातीला धर्माला हे द्वेष करण्यापेक्षा आपण विकासाच्या माध्यमातून या महाराष्ट्राला देशाला पुढे घेऊन जायचं, हेच या निकालातून जाहीर झालेलं आहे. हा निकाल म्हणजे आता जिम्मेदारी वाढलेली आहे महायुतीला की हा जे लोकांनी जे क्लीन स्वीप केलेलं आहे आपल्यासाठी 220 मतं म्हणजे जिम्मेदारी वाढलेली आहे. या जिम्मेदारीला विश्वास पात्र ठरतील, आमच्यासारखे सामान्य कार्यकर्त्याचा विश्वास आहे. धन्यवाद. जय हिंद.